खरं सांगू का राव, आपल्या आयुष्यातली सगळ्यात कठीण गोष्ट कोणती माहितीये? स्वतःच्या चुका मान्य करणं. आपण नेहमी म्हणतो, सिस्टम खराब आहे, नशीब खराब आहे, संधी मिळाली नाही. पण कधी स्वतःला विचारलंय का, कदाचित प्रॉब्लेम माझ्यातच असेल? बिल डोंट टॉक या पुस्तकात राज शामानी एकदम सरळ सांगतो, यू सक, ॲडमिट इट. तुम्ही काही गोष्टींमध्ये कमी पडताय आणि ते मान्य करा. हे ऐकायला कडक वाटतं, पण सुधारायचं असेल तर ही पहिली पायरी आहे. जोपर्यंत आपण आपली कमजोरी मान्य करत नाही, तोपर्यंत आपण सुधारू शकत नाही. आपल्यात सगळ्यांमध्ये काही ना काही कमी असते. कोणी कम्युनिकेशनमध्ये वीक असतो, कोणी कॉन्फिडन्समध्ये वीक असतो, कोणी स्किल्समध्ये वीक असतो. पण प्रॉब्लेम वीकनेस नाही. प्रॉब्लेम म्हणजे वीकनेस मान्य न करणं. काही लोक नवीन गोष्टी ट्राय करत नाहीत कारण त्यांना फेल व्हायची भीती असते, आणि काही लोक ज्या गोष्टीत चांगले असतात त्यातच अडकून बसतात. दोन्ही गोष्टी ग्रोथ थांबवतात. राज शामानी स्वतःच सांगतो, तो पब्लिक स्पीकिंग करताना लाईन्स विसरायचा, स्टेजवर अडकायचा, फेल व्हायचा, पण त्याने ते मान्य केलं आणि प्रॅक्टिस करून इम्प्रूव्ह झाला. यशस्वी लोक परफेक्ट नसतात, ते इम्प्रूव्ह करणारे लोक असतात. सुधारायचं असेल तर 3 स्टेप आहेत. पहिला स्टेप स्वतःची कमी ओळखा, दुसरा स्टेप ती मान्य करा, तिसरा स्टेप ॲक्शन घ्या. एक्सक्युजेस देऊन काही होत नाही. प्रॅक्टिस करा, लर्न करा, किंवा गरज पडली तर मदत घ्या. राज शामानी सांगतो, त्याला रायटिंग नीट जमत नव्हतं, मग त्याने रायटची मदत घेतली. वीकनेस लपवली नाही, सोल्युशन शोधला. आता एक हेवी पॉइंट सांगतो. आपल्याला लहानपणापासून सांगतात, कधी हार मानू नका, पण कधी कधी सोडून देणंही गरजेचं असतं. जर एखादी गोष्ट चालत नाही तर जबरदस्ती करत बसण्यापेक्षा नवीन संधी शोधणं चांगलं. क्विट करणं म्हणजे हार नाही, क्विट करणं म्हणजे योग्य दिशा निवडणं. या चॅप्टरमधून 5 महत्वाच्या गोष्टी. स्वतःच्या चुका मान्य करा, इम्प्रूव्ह व्हायचा प्रयत्न करा, एक्सक्युजेस देऊ नका, ॲक्शन घ्या, तुमची स्ट्रेंथ्स आणि वीकनेस ओळखा, गरज पडली तर सोडून द्या. खरं सांगायचं तर राव, आपण बदलायला तयार नसतो, पण सक्सेस हवी असते. रियालिटी अशी आहे, जो स्वतःच्या चुका मान्य करतो तोच पुढे जातो. बाकी लोक एक्सक्युजेस देत बसतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बिल डोंट टॉक मधला पुढचा चॅप्टर पाहणार आहोत.